हिंदू धर्मामधला असा एक तरी श्लोक दाखवा जिथे शूद्रांसाठी म्हणजे आजच्या बहुजनांसाठी काहीतरी चांगलं म्हटलेलं आहे, असं एकाने माझ्या रीलमध्ये कमेंट केली. मी त्याला उत्तर दिलं, पण बहुतेक फक्त प्रश्न विचारणं हा त्याचा इंटेन्शन होता, उत्तर जाणून घेणं हा नाही. म्हणून त्याला ते पटलं पण नसेल. पण तुम्ही हा श्लोक नक्की ऐका. गो ब्राह्मणस्य क्षत्रियो विजयी भवेत्, वैश्यो धन समृद्धस्य क्षुद्र सुखमवाप्नुयात्. विष्णू सहस्रनाम या अतिशय महत्वाच्या स्तोत्रामधली फलश्रुती आहे. याच्यामध्ये प्रत्येक वर्णासाठी काहीतरी मागितलेलं आहे. ब्राह्मणांना वेदांत कळो, क्षत्रियांना विजय मिळो, वैश्यांना धन लाभो आणि शूद्रांना सुख मिळो, असं प्रत्येकासाठी काही ना काही मागितलेलं आहे. असे अनेक श्लोक आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि आपल्या धर्मामध्ये आहेत. सहना भवतु सहनो भुनक्तु हा श्लोक असेल, सर्वे सुखिनः सन्तु हा श्लोक असेल, किंवा आपल्या माऊलींचा पसायदान असो, की ज्याच्यामध्ये आता विश्वात्मके देवी अशा विश्वात्मक देवाला चाकडं घातलेलं आहे माऊलींनी, की पुढे ते म्हणतात जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं. प्रत्येकासाठी काहीतरी मागितलेलं आहे. सो अशा सर्वसमावेशक श्लोक आपल्या धर्मात आहेत. हे तुम्ही सांगितल्यावरती कोणीतरी तुम्हाला मनुस्मृतीतला एखादा श्लोक दाखवेल की ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की वेद ऐकल्यावरती शूद्राच्या कानामध्ये शिश घालावं वगैरे. हे असं काही कोणी सांगितलं ना, फक्त एकच गोष्ट करू शकतो आपण, की गुगलवरती जायचं, कॉन्ट्रोवर्शियल टेक्स्ट इन बायबल, कुराण आणि बुद्ध त्रिपिटिका असं जरी टाकलं ना, प्रत्येक धर्माच्या ग्रंथांमध्ये अशा काही ना काही कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेतच. त्यामुळे आपल्याला बॅकफूटवर जायची गरज नाहीये. ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सो दॅट कोणालाही असे प्रश्न आले की आपल्या धर्मात असं काहीतरी निगेटिव्ह लिहिलं आहे का, तर आपल्या ग्रंथात अशा गोष्टी चांगल्या पण लिहिलेल्या आहेत हे त्यांना कळायला पाहिजे. आपल्याला कॉन्ट्रोवर्सीवर फोकस करायचा आहे का चांगल्या गोष्टींवर फोकस करायचा आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. तुम्हाला असे सर्वसमावेशक असे श्लोक माहिती असतील तर ते पण नक्की कळवा, त्याच्यावर पण आपण रील बनवू. आता विष्णू सहस्रनामातली ही जी फलश्रुती आहे याच्यामध्ये काही लोक असं म्हणू शकतात की शूद्रांना फक्त सुखच का मागितलेलं आहे, वेदांत का नाही मागितलेलं आहे, त्याच्यावरती आपण पुढच्या रीलमध्ये बोलणार आहोत. सो स्टे ट्यून्ड.